नंतर नाशिकमध्ये गुलाल उधळला जात आहे। गिरीश महाजन यांनी हे स्वतः नाशिकमध्ये सध्या आहेत आणि त्यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीसांचे आभार मानलेले आहेत। निवडणूक आयोगानुसार मुंबईमध्ये भाजप 69, ठाकरे 52, शिंदे 22 जागांवर तर काँग्रेस 18, एमआयएम 7, सपा 2 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी झाली आहे। निवडणूक आयोगानुसार आतापर्यंत 177 जागांचा निकाल जाहीर झालेला आहे। अजूनही 50 जागांचा निकाल जाहीर करणं बाकी आहे। आकडेवारी आपण पाहतोय निवडणूक आयोगानुसार समोर आलेली, यामध्ये भाजप 69, ठाकरे 52, शिंदे 22 तर मनसे 6। राज्यामध्ये बहुतांश महापालिका या भाजपनं आपल्या ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यामध्ये पुण्यासारखी मोठं शहर असो किंवा मुंबईसारखं शहर हे देखील भाजपनं आपल्या ताब्यात घेतलंय। 110 मनसेचे उमेदवार या ठिकाणी हे विजयी झालेले आहेत। प्रभाग 160 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे किरण लांडगे हे विजयी झाले। शिंदेला मात्र मुंबईमध्ये फारशी कमाल करता आली नाही। उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा शिंदेच्या शिवसेनेला फक्त या ठिकाणी 30 जागा मिळू शकल्या आहेत। प्रभाग 161 मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे विजेंद्र हे विजयी झालेले आहेत। प्रभाग 94 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रज्ञा भूतकर या विजयी झालेल्या आहेत। तर भाजप मुंबईमध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे आणि भाजप 96 जागा मिळून या ठिकाणी सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। त्या खालोखाल आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना 63 जागांवर। तर मुंबईमध्ये प्रभाग 94 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रज्ञा भूतकर या आघाडीवर आहेत। ही आघाडी सध्या समोर आलेली आहे। आकडे जे आहे ते बदलत चाललेले आहेत। निकाल काही जागांचे अजूनही 50 जागांचे बाकी आहेत। तर मुंबईच्या प्रभाग 94 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रज्ञा भूतकर या सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। तर संजय